ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता भूमी, काव्या आणि सखी या तिघींच्या मदतीने आता सायली अर्जुन सुमन काकूला सोडवत नागराजला त्याच्या जन्माची अद्दल घडवून देणार, ते सुद्धा महिपतच्याच मदतीने. आता नेमकं सगळं कसं घडतं हे पाहूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहिलेलंच आहे की सखी, काव्या आणि भूमी या तिघींनी मिळून नागराज काकाने सुमन काकूला डांबून ठेवलेलं आहे हे शोधून काढलं आहे आणि आता त्या तिघींनी ही गोष्ट सायली अर्जुनपर्यंत पोहोचवली. आता त्या तिघींनी सांगितल्याप्रमाणे सायली आणि अर्जुन ताबडतोब सुमन काकूला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेले आहेत आणि आता ते त्या ठिकाणी येऊन ठेपले ज्या ठिकाणी खरोखरच सुमन काकू असते. आता तिथे आल्यानंतर सायली आणि अर्जुन खूपच जास्त शोधाशोध करू लागतात, पण शोधाशोध केल्यावर सुद्धा त्यांना आता तिकडे काहीच सापडत नसतं. मग आता ते लोक विचार करू लागतात की आपल्याला तर इथे काहीच सापडत नाही आहे. मग अर्जुन म्हणू लागतो, बायको अगं इथे तर कोणीच नाही आहे, काहीच नाही आहे. मग त्यावर सायली म्हणते, अहो हा एवढा मोठा विभाग आहे, मला वाटतं आपण इकडे चुकीच्या जागी शोधतोय. आपण एक काम करूया, आपण ना थोडं तिकडच्या बाजूला पुढे शोधूया, कदाचित आपल्याला सापडेल काहीतरी. मग सायली आणि अर्जुन आता तिकडे पुढे शोधायला सुरुवात करतात. त्यावेळी आता इकडे सुमनला एका फटीतनं सायली आणि अर्जुन दिसू लागतात. सायली अर्जुन दिसल्यावर आता सुमनच्या जीवाची तडफड होऊ लागते आणि सुमन आता कशीबशी करून तिच्या तोंडातला तो बोळा पहिला खाली पाडते आणि तो बोळा खाली पडल्यानंतर मग सुमन ही कसं तरी करून दरवाजापर्यंत पोहोचते आणि ती दरवाजा ठोठावते. कसं तरी करून दरवाजा सायली अर्जुन उघडतात आणि दरवाजा उघडल्यावर आता समोर निराश, हतबल आणि अशक्त होऊन बसलेली सुमन त्यांना दिसते. सुमनची ही असली अवस्था बघून सायली आणि अर्जुनला खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. सायलीच्या डोळ्यात तर आता अश्रू दाटून आलेले असतात. मग लगेचच सायली अर्जुन पुढे सरसावतात आणि सुमन काकूला आता तिथून सोडवू लागतात. सायलीला सुमन काकूंची ही अशी वाईट अवस्था बघून खूपच जास्त दुःख झालेलं असतं. तिला कळत नसतं की बापरे, सुमन काकूंची ही सगळी काय अवस्था झाली आहे, हे सगळं कुणी केलं असेल हा प्रश्न सायलीच्या मनात येतो. मग सायली लगेचच आता सुमन काकूंना सोडवून झाल्यावर सुमन काकूंना विचारू लागते, सुमन काकू अहो हे सगळं काय आहे आणि हे सगळं कुणी केलं, का केलं, तुम्ही इथे कशा पोहोचलात, त्या दिवशी काय घडलं होतं. सायली आता सुमन काकूंना खूप प्रश्न विचारत असते. तर त्यावेळी आता सुमन काकू यांना काहीच बोलता येत नसतं. सायली सुमन काकूंना म्हणत असते, सुमन काकू काय होतं आहे, तुम्हाला कसला त्रास होतोय का. त्याबरोबर सुमन काकूही म्हणत असते, सायली अगं त्याबरोबर सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो बघा ना सुमन काकूंना कसला तरी त्रास होतोय, मला कळत नाही आहे की नेमकं काय होतं आहे सुमन काकूंना. अर्जुन म्हणतो, सायली तू पहिलं रडणं थांबव, जरा आपण बोलूया त्यांच्याशी. पण मला काय वाटतं माहिती आहे का, आता ही वेळ बोलण्याची नाहीच आहे. आपण पहिलं तर सुमन काकूला घेऊन इकडनं बाहेर पडूया. जर नागराज काका किंवा त्याच्या माणसांनी कुणी आपल्याला इथे बघितलं ना तर खूप मोठा गोंधळ होईल. त्याआधी बाहेर पडणं गरजेचं आहे. सुमन काकू तू हळूहळू उठ, आपण निघूया. आणि मग सायली अर्जुन कसेबसे करून सुमन काकूला तिकडनं उठवतात आणि बाहेर काढतात. त्यानंतर मग सायली अर्जुनला म्हणू लागते, अहो पण आता आपण सुमन काकूला घेऊन कुठं जायचं, काय करायचं. अर्जुन सायलीकडे बघू लागतो. सायली म्हणते, आपल्याला काहीतरी करावं तर लागेल. अर्जुन मग सुमन काकूला घेऊन थेट त्याच्या ऑफिसला येतो. त्याच्याबरोबर सायलीसुद्धा असते. ऑफिसला आणल्यानंतर मग बेसिक जरा डॉक्टरांना वगैरे बोलावलं जातं. सायली डॉक्टरांना सांगते की आमच्या सुमन काकूंना व्यवस्थित बघा, नाही म्हणजे त्यांना पुढे जाऊन कसला त्रास होणार नाही याची काळजी घ्या डॉक्टर सुमन काकूंचं चेकअप वगैरे करतात आणि औषधं लिहून देतात. मग डॉक्टर तिकडनं गेल्यावर सायली सुमन काकूंना पाणी वगैरे पाजते, त्यांना काहीतरी खायला वगैरे देते, गोळ्या देते आणि विचारते, सुमन काकू आता तुम्हाला कसं वाटतंय, ठीक आहात ना तुम्ही. सुमन काकू होकारार्थी मान डोलावतात. सायली म्हणते, बरं आता सुमन काकू मला नक्की सांगा की हे सगळं काय आहे आणि तुमच्याबरोबर हे सगळं कुणी केलं, तुम्हाला किडनॅप कोणी केलं होतं, काय घडलं होतं प्लीज. त्याबरोबर मग आता सुमन काकू बिचारी घाबरत खरं सांगायला सुरुवात करते. सुमन काकू सांगत असते की सायली त्या दिवशी तुमच्या घरी 31st पार्टी होती आणि 31st पार्टीसाठी जेव्हा हे आणि भाऊजी, मी आणि
प्रतिमा वहिनी निघालो तेव्हा अचानक हे म्हणाले की माझं थोडं मित्राकडे काम आहे, मी तिकडे चाललो आहे. पण मला खात्री होती की हे नक्कीच काहीतरी वाईट काम करायला चालले असतील, हे महिपतला भेटायला तरी चालले असतील. म्हणून मग मी दादा वहिनींना म्हणाले की भाऊजी वहिनी तुम्ही पुढे निघून जा, मी मागून येईन. आणि मग मी यांचा पाठलाग करू लागले. यांचा पाठलाग करत करत मी या गॅरेजपर्यंत पोहोचले. इथे आल्यानंतर मला समजलं की हे तर इथे महिपतलाच भेटायला आलेत. सायली, हे सगळं सांगण्यासाठी मी तुला संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, पण आधी तर तुझा फोन लागत नव्हता आणि नंतर जेव्हा तुझा फोन लागला तेव्हा तर सगळी गडबड होऊन गेली होती, कारण तोपर्यंत माझ्या फोनची रिंग यांना ऐकू गेली होती आणि यांनी माझ्यापर्यंत येऊन मला पकडलं होतं. त्यावर सायली म्हणते, बापरे, नागराज काका इतक्या विकृत पद्धतीने वागू शकतात यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, ती म्हणजे महिपत बरोबर नागराज काकांना एवढे संबंध ठेवण्याची काय गरज आहे? तर तशा गुंड प्रवृत्तीच्या माणसाबरोबर नागराज काकांना सतत का राहायचं? त्यावर मग सुमन काकू सांगत असते, कारण नागराज काका काही दुसऱ्या कॅटेगरीतले नाही आहेत. नागराज काकासुद्धा तसेच आहेत. नागराज काकांनीच प्रतिमा वहिनी आणि रविराज ची भाऊजींची सुपारी दिली होती. त्यावर हे ऐकून सायली आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, सुमन काकू, अगं तू हे कसं काय बोलू शकतेस? नाही म्हणजे हे तुला कन्फर्म कसं काय? त्याबरोबर सुमन काकू अर्जुनला म्हणते, अर्जुन, कारण हे मी माझ्या कानांनी ऐकलं आहे, मी स्वतः ऐकलं आहे नागराज काकांमधलं आणि त्या महिपतमधलं बोलणं. त्यावर हे ऐकून अर्जुनला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, बापरे, मी नागराज काका एवढा विचित्र माणूस आजपर्यंत पाहिलेला नाही आहे. पण आता जेवढं झालं तेवढं पुढे झालं, आता बस, आता यापुढे आपण आणखीन सहन नाही करायचं. नागराज काकाच्या ह्या काळ्या कर्तुतीचा पडदा फास झालाच पाहिजे. नागराज काकाने, सुमन काकू, तुला सुद्धा खूप त्रास दिलाय ना, कोर्टात तू सुद्धा नागराज काकाविरुद्ध साक्ष द्यायची आणि मी सिनियर आणि प्रतिमा आत्तेशी सुद्धा बोलून घेतो. नागराज काकाला आता आपण सोडायचं नाही, त्याला चांगली जन्माची अद्दल घडवायची. आपण ताबडतोब पोलिसांना बोलवून घेऊ आणि पोलिसांकडे नागराज काकांची तक्रार नोंदवू. सुमन काकू, तू घाबरू नको, मी आहे तुझ्याबरोबर. आता तो नागराज काका तुला काहीसुद्धा करू शकणार नाही आहे. काय, मी पोलिसांना कॉल करतो, असं म्हणत अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करायला फोन हातात घेतो. सायली अर्जुनला म्हणते, अहो नाही, काय करताय तुम्ही हे सगळं? आणि पोलिसांना बोलवून पोलीस इथे येऊन काय घडणार आहे? तुम्हाला वाटतं का नागराज काका इतक्या सहजासहज आपल्या समोर येतील किंवा ते आपल्याला सापडतील म्हणून? नाही, चुकताय तुम्ही. उलट आपण जितकं नागराज काकांना दाखवू ना की आम्ही तुमच्या जवळ पोहोचलोय, तितकं नागराज काका आणखीन खोलावर कुठेतरी जाऊन लपतील. त्यामुळे आपल्याला असं नाही करता येणार. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, काय करायचं सायली? त्यावर सायली ही अर्जुनला म्हणते, आपण त्या नागराजला पकडण्यासाठी त्याच्याच गुन्ह्याला त्याच्याकडूनच कबूल करून घ्यायचं. मग अर्जुन विचार करतो की काय करता येईल, कसा नागराजच नागराजचा गुन्हा कबूल करेल. मग अर्जुनला एक भन्नाट जबरदस्त धमाकेदार आयडिया सुचते. सायली अर्जुनच्या चेहऱ्याकडे बघते, त्याच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल आलेली असते. आता सायली अर्जुनला विचारते, काय हो, काय झालं? त्यावर अर्जुन म्हणतो, बायको, तू म्हणालीस ना ते पटलंय मला. त्या नागोबाला पकडण्यासाठी आपल्याला सगळ्यांची मदत लागणार आहे. आपण आता त्या नागोबाला चांगला स्ट्रॅप करूया. सगळ्यात आधी आपण एक काम करू, रविराज काका याला ह्या सगळ्या प्रकरणाबद्दलची माहिती देऊ, कारण त्याला अंधारात ठेवून आपण एखादी गोष्ट करणं माझ्या मनाला योग्य वाटत नाही. मी ताबडतोब सिनियरला ऑफिसला बोलवून घेतो. मग अर्जुन रविराज काकांना कॉल करतो आणि रविराज काकांना सांगतो, सिनियर प्लीज, जर तुझ्याकडे वेळ असेल तर नाही तर प्लीज तू जरा वेळ काढ आणि ताबडतोब माझ्या ऑफिसला ये. रविराज काका, काही महत्त्वाचं आहे का अर्जुन, असं विचारतात. त्यावेळी अर्जुन सांगतो की हो, खूप महत्त्वाचं काम आहे काका, त्यामुळे लवकर ये. मग आता रविराज काका तिकडे येतात. मग अर्जुन आता सुमन काकूने सांगितलेलं सगळं रविराज काकाला सांगतो आणि तो म्हणत असतो, वरनं सुमन काकूला सुद्धा नागराज काकानेच किडनॅप करून ठेवलं होतं, कारण नागराज काकाला महिपतमधली आणि त्याच्यामधली मैत्री सुमन काकू तुला सांगेल वगैरे की काय अशी भीती होती. सुमन काकूला गुपित कळालं होतं म्हणून त्याने हे सगळं केलं. त्यावर मग आता लगेचच अर्जुन म्हणतो,
काय करायचं आता आपण काका? त्याबरोबर लगेच रविराज काका म्हणतात, अरे अर्जुन काय करायचं म्हणजे काय? जो नियम सगळ्यांना तोच नियम यालासुद्धा. आपण ताबडतोब पोलिसांकडे जाऊ आणि पोलिसांना सांगू की ह्या नागराजला अटक करा, ह्या नागराजमुळे झालं हे सगळं. मग पोलीस नागराजला अटक करतील, सहज गोष्टी सोप्या होऊन जातील ना. त्याबरोबर रविराज काकांकडे आता अर्जुन बघू लागतो. रविराज काका म्हणतात, अर्जुन बाळा असं का बघतोयस माझ्याकडे? काय झालं? तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्टपणे माझ्याजवळ बोलून दाखव. काय आहे तुझ्या मनात? त्यावेळी अर्जुन म्हणत असतो, नाही सिनियर, तू म्हणतेस ते बरोबर आहेच, आपण पोलिसांची मदत या प्रकरणात घेऊच. पण माझी काय अपेक्षा आहे माहिती आहे का? हे सगळं आहे ना नागोबाने स्वतःच्या तोंडाने कबूल करायला हवं. नागराज काकाने स्वतःच्या तोंडून जर सर्व गुन्ह्यांची कबुली दिली ना तर सगळं आणखीनच उत्तम होऊन जाईल, म्हणून मी म्हणतो. त्यावर रविराज काका म्हणतात, पण मग आपण आता करणार तर करणार काय? त्यावर लगेचच अर्जुन म्हणतो, काढूया, काहीतरी तोडगा काढूया. पण आपण काहीही झालं तरी नागराज काकाच्या तोंडून सत्य काढायचंच. मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरीही चालेल. मग अर्जुन आता विचार करू लागतो, सायली विचार करू लागते, रविराज काका विचार करू लागतात. त्यावेळी मग सायली म्हणते, अहो आपल्याकडे एक उत्तम पर्याय आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, काय? त्यावर सायली म्हणते, आपण सुमन काकूंचीच मदत घेतली तर? नाही म्हणजे आपण सुमन काकूंनाच थेट नागराज काकांच्या समोर उभं करूया आणि सुमन काकूंनाच नागराज काकांना जाब विचारू द्या. एकदा का सुमन काकूंनी नागराज काकांना जाब विचारला की मग बरोबर नागराज काका खरं बोलतील. नागराज काकांना तर असंच वाटत राहील ना की सुमन काकू त्यांच्या तावडीतून सुटून गेली आणि मग ते चिडतील आणि बरोबर ते त्यांच्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली आपल्याला देऊन टाकतील. हे सगळं आपल्यासाठी खूपच जास्त सोपं होऊन जाईल. काय वाटतं तुम्हाला? हे आपल्यासाठी सोपं आहे ना. त्यावेळी अर्जुन म्हणतो, बायको खरंच तुझी आयडिया खूप छान आहे, पण काय प्रॉब्लेम आहे ना, सध्या सुमन काकू ही नागराज काकाला खूप जास्त घाबरलेली आहे. त्यामुळे नागराज काकाच्या समोर उभं राहून नागराज काकाकडून सगळं सत्य काढू शकेल ती, असं मला वाटत नाही. नागराज काकाच्या समोर उभं राहायला सुद्धा आता तिचं काळीच धजावणार नाही. त्यामुळे तिला नागराज काकासमोर उभं करून आपण काहीतरी निष्पन्न करू शकू असं मला वाटत नाही आहे. त्यापेक्षा माझ्याकडे एक उत्तम आणि भन्नाट कल्पना आहे. रविराज काका म्हणतात, काय? त्यावर अर्जुन म्हणतो, आपण नागराज काकाच्या तोडीस तोड उभा करायचा, महिपत शिखरे. आणि मग अर्जुन महिपतकडे येतो आणि महिपतला एक चांगली डील ऑफर करतो. तू मला मदत कर, तुझा मास्टर माइंड कोण आहे हे मला समजले. तुझा मास्टर माइंड नागोबा आहे. जर तू मला नागोबाबद्दल सगळं समजायला मदत केलीस, म्हणजे मला सगळं समजलं तर आहेच, पण मला ते सगळं त्याच्या तोंडून ऐकायचं आहे. त्यासाठी जर तू मला मदत केलीस तर मी तुला इकडनं निर्दोष सोडेन. मग आता इकडे लगेचच महिपत विचार करतो की चालेल, तसंही काय हरकत आहे, करतो मी याची मदत. आणि मग लगेचच आता तो म्हणतो की ठीक आहे, मी मदत करेन, पण मला काय करावं लागेल? त्यावर मग अर्जुन सांगतो की आम्ही आता तुला इकडनं सोडून देणार, तुला तुझ्या घरी जायचं आहे आणि तिकडनं फक्त तुला फोन करायचा आहे आणि नागराज काकाला भेटायला बोलवायचं. नागराज काका तुला भेटायला आल्याच्या नंतर मग नागराज काकाच्या तोंडून तू सगळं खरं काढून घ्यायचं. म्हणजे तू त्याला विचारायचं की तुला काय वाटलं, मी या सगळ्यात अडकेन का वगैरे. मग तो सगळं ओघाओघात खरं बोलून जाईल आणि आम्ही हे सगळं शूट करू. जर तू हे सगळं केलंस तर मी तुझी लिगली शिक्षा कमी होईल यासाठी प्रयत्न करेन. सांग, मंजूर आहे? त्यावर मग महिपत होकार देतो. अर्जुनच्या प्लॅनप्रमाणे घडतं ना. आता महिपतला पोलिसांनी सोडलेलं असतं. पोलीस त्याच्या आजूबाजूला असतात पण साध्या वेशात. महिपत त्याच्या राहत्या घरी येतो आणि मग तिथून तो नागोबाला कॉल करतो आणि नागोबाला भेटायला बोलवतो. आणि आता महिपत हा नागोबाला सांगतो की अरे आपण मित्र आहोत, नागराज शेठ, घडलेलं जुनं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने 2 मित्र एकत्र येऊ. नागराज म्हणतो, अरे महिपत, मला पण तर तेच हवं आहे ना, तुझ्याबरोबर वैर घेऊन मला काय मिळणार आहे? पाण्यात राहून माशाबरोबर वैर घेता येतं का? ठीक आहे मित्रा, मी येतो तुला भेटायला. मग महिपत नागोबाच्या या बोलण्याच्या नंतर लगेचच नागोबाची वाट बघू लागतो. नागराज आता महिपतला भेटायला येतो. मग आता महिपत त्याला म्हणतो, काय रे नाग्या, तुला काय वाटलं होतं मला अडकवशील हो का तू? हां, पण मला तू कधीच नाही अडकवू शकत. तुला काय वाटलं मी तुझ्याशी गोड बोललो म्हणून मी खरोखर तुझ्यावर विश्वास ठेवला? पोलिसांनी मला पकडलं म्हणून खूप शेफारलं होतं ना रे तू? तुला काय वाटलं होतं पोलिसांच्या तावडीतून मी पळून नाही जाऊ शकणार? अरे आजपर्यंत या महिपतने कितीतरी गुन्हे केले आणि पचवले सुद्धा. मग त्यामध्ये हे एवढं काय होतं? हां,
एक गोष्ट लक्षात ठेव नाग्या, मला तुझ्या भावाची आणि भाऊजाईची सुपारी तूच दिली होती. तुला त्यांची प्रॉपर्टी हडप करायची होती ना, यासाठी. मी हे जर पोलिसांना सांगितलं असतं ना तर पोलिसांनी तुला अटक केलं असतं. त्याबरोबर मग नागोबा म्हणतो की हो मी कबूल करतो मी की मीच तुला रविराज दादाची आणि प्रतिमा वहिनीची सुपारी दिली होती. जा, सांगतो मी माझ्या तोंडाने तुला खरं, पण याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे का तुझ्याकडे पुरावा की हे सगळं मी केलं होतं? आहे का तुझ्याकडे पुरावा या सगळ्याला मी जबाबदार असल्याचा? नाही का? नाही. मग महिपत तोंड बंद ठेवायचं, जास्त बोलायचं नाही माझ्यासमोर, समजलं ना? जेव्हा पुरावा घेऊन येशील की नाही तेव्हा येऊन माझ्यासमोर एवढं वटावटा आणि चुरू बोलायचं. तुला काय वाटलं की मी तुला सुखी सोडून देईन? अरे महिपत, तुला भेटायला येताना माझ्याकडे सुद्धा तुझ्याबद्दलचा हुकमी एक काय आहे हे तू विसरू नकोस. काय उगाचच्या उगाच आता जास्त नाटकं करू नकोस आणि आता जास्त बोलूसुद्धा नकोस. पोलिसांच्या तावडीतून सुटलास ना, मग आता सुखासुखी गुपचूप राहा. उगाचच्या उगाच माझं डोकं फिरेल असं वागू नकोस. त्याबरोबर अर्जुनने हे सगळं शूट केलेलं असतं आणि आता हे सगळं शूट करून अर्जुन आता थेट बाहेर येतो आणि महिपतच्या दरवाजात उभा राहतो. आता अर्जुन महिपतच्या दरवाजात उभा राहिल्याबरोबर लगेचच इकडे नागोबा खोटं बोलायला लागतो. काय रे महिपत, तुला काय वाटलं तू मला भेटायला बोलवशील, माझ्याबरोबर गोड बोलशील आणि मी तुला सोडून देईन का? हे बघ, तू माझ्या बायकोला किडनॅप करून ठेवलं आहेस आणि तू मला तिच्याबद्दल सांग. तुला काय वाटलं मी माझ्या बायकोबरोबर कसंही वागत असलो म्हणून मला काय माझ्या बायकोची काळजी नाही आहे का? मला माझ्या बायकोची काळजी आहे. त्याबरोबर अर्जुन लगेचच नागराजच्या मागून येतो आणि नागराज काकाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, वा 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 काका वा, काय ॲक्टिंग करतोस तू. खरंच अगदी ऑस्करचा अवॉर्डच दिला पाहिजे तुझ्या अभिनयाला. पण एक गोष्ट तू विसरतोयस काका, आणि ती म्हणजे तू कितीही अभिनय केलास ना तरी एका वकिलापुढे तुझ्या अभिनयाचं काहीच नाही चालू शकत. तुला काय वाटतं फक्त हुशार तूच आहेस का आणि बाकी सगळे मूर्ख आहेत? काका, तू हे जे काही आधी बरळलास ना, पुरावा काय, हो मीच दिली होती सुपारी वगैरे, ते सगळं काही मी शूट करून घेतलं आहे माझ्या मोबाईलमध्ये आणि त्यामुळे आता हे सगळं आता मी पोलिसांना नेऊन दाखवणार. त्यानंतर आता तुला अटक होणार, समजलं ना? तुला वाटलं होतं की तू सुमन काकूला किडनॅप करून ठेवशील आणि कोणाला सत्य समजणारही नाही. पण काका, तू एक गोष्ट विसरलास की गुन्हेगार जेव्हा गुन्हा करतो ना तेव्हा तो एक ना एक खून मागे सोडतोच आणि तू सुद्धा गुन्हा केला होतास. त्यामुळे तुझ्याकडनं सुद्धा खोटारडेपणा केल्यामुळे कुठली ना कुठली खून मागे राहिलीच होती आणि आम्ही तीच खून पकडून तुझ्यापर्यंत पोहोचू शकलो, समजलं ना? त्यामुळे आता तुझा खेळ संपलाय, समजलं? त्याबरोबर आता मग मात्र नागोबा चांगलाच घाबरलेला असतो. पुढे अर्जुन म्हणत असतो, आणि हो तुला आणखीन एक गोष्ट सांगतो, सरप्रायझिंग गोष्ट सांगतो. आम्हाला या सगळ्यात मदत केली ती तुझ्या मित्राने म्हणजे महिपत शिखरेने. तुला वाटायचं ना महिपत शिखरे तुझ्या खूप जवळचा जीवाचा मित्र आहे म्हणून, पण बघ शेवटी महिपतनेच आमची मदत केली तुला ह्या सगळ्यात अडकवायला. त्याबरोबर महिपत म्हणतो, नागराज तुला काय वाटलं होतं मी तुला सुखी सोडून देईन की काय? अरे ह्या नाग्यानी मला एवढा त्रास दिला आणि मी सोडून देईन याला? नाही रे नाग्या, नाही. विश्वास ठेवून चूक केली रे तू, माझ्यावर चूक केली. पण आता काय करू शकतो? आता झालेली चूक तुला सुधारताही येणार नाही. चल आता माझ्याबरोबर जेलची हवा खा. चल, जेल तुझी वाट बघतंय. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आता अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.